नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गावरान बेत उपवासाचा. तर नवरात्रीमध्ये सुद्धा शेतात किंवा मळ्यात जातात तेव्हा झटपट असं झुणका भाकरी बनवून घेऊन जातात. तर गावरान पद्धतीचा उपवासाची झुणका भाकरी बनवण्यासाठी सुरुवात करूया. गावरान बेतमध्ये अगोदर आपण झुणका बनवूया. झुणक्यासाठी 2 कच्चे बटाटे घेतले, साल काढून घेतली, आता किसून घेतले. यानंतर यामध्ये पाणी टाकून धुवून घेतले आणि पिळून घेतले. बटाटा असा कोरडा आणि सुटसुटीत करून घेतला. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली आहे. यामध्ये टाकूया आता मोठा चमचा तेल. तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा टेबलस्पून एवढे जिरे. जिरेही चांगले फुटू द्यायचे. जिरे फुटल्यानंतर यामध्ये टाकूया 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या. मिरची चांगली फ्राय करून घ्यायची. मिरची करपूस झाल्यानंतर यामध्ये टाकूया किसलेला बटाटा. तर बटाटा असा हाताने सुटसुटीत करून टाकला. तर मोकळा बटाटा टाकल्यानंतर परतवून घेऊया. बटाटा आपल्याला 1 मिनिट परतवायचा आहे एकसारखा. तर आता बटाटा परतवल्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करूया. आता यावर ठेवूया झाकण. 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा बटाटा शिजला आहे. लदलदीत असा झुणक्यासारखा झाला आहे. आता यामध्ये टाकूया गरजेनुसार मिरची पूड. मिक्स करूया. गॅस आपल्याला आता लो आचेवर करायचा आहे आणि एकसारखं परतवत राहायचं आहे. आता मिरचीही मस्त झुणक्यात मिक्स झाली आहे. वरून टाकूया 1 ते 2 चमचे एवढे दाण्याचा कूट. मिक्स करूया आणि परतवूया. परतवल्यानंतर आता पुन्हा आपल्याला 1 ते अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवायचे. आता 1 मिनिटानंतर पुन्हा चेक करून पाहूया. तर मस्त असा चटकदार झुणका तयार आहे. गॅस आता बंद करूया. एकदा पुन्हा मिक्स करूया. आता भाकरी बनवण्यासाठी घेऊया. तर एक मोठ्या ताटात 2 चमचे एवढे पीठ टाकून घेतले. मोठे 2 चमचे. वाटीचं प्रमाण म्हणाल तर आपली नेहमीची आमटीची वाटी गच्च दाबून भरून एवढं पीठ घेतलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. इथे मी 1 किलो वरई आणि पाव किलो साबुदाणा असं दळून आणलं आहे. तुम्ही जर भाकरी बनवण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी वापरत असणार तर साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा. म्हणजे 1 किलो वरई तर 200 ग्रॅम एवढा साबुदाणा घ्या आणि थंड पाणी वापरणार असणार तर पाव किलो एवढा म्हणजे 250 ग्रॅम एवढा साबुदाणा वापरा. तर आपल्याला नेहमीच्या ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसारखंच पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा गोळा झाला आहे. आता दोघं हाताने पेढ्यासारखं बनवून घ्यायचं. तर मी गावरान पद्धतीसारखी मोठी भाकरी टाकून घेणार आहे तवावरून. तर मी इथे असं चारोळीसारखे फिरवून घेतलं म्हणजे भाकरीला चिरा जात नाही. थंड पाणी वापरलं आहे तरीही भाकरीला चिरा नाही जाणार. आता ताटात थोडेसे कोरडे पीठ टाकून घेतले आणि एका हाताने भाकर थापायची आणि एका हाताने गोलाकार द्यायचा म्हणजे चिराही नाही पडणार आणि भाकरीला गोलाकार देखील येईल. आता दोघा हातांनी भाकरी थापायला घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चारोळीसारखी एकदम पोट आणि गोलाकार भाकरी आली.
कुठेही भाकरीला चिरा दिसत नाही. गॅसवर मी तवा ठेवून घेतला. तवा गरम झाला आहे. आता एका भाकरीच्या खालच्या बाजूला घ्यायची आणि पलटवून दोघा हातांवर भाकरी अशी घ्यायची. मग हळूच अलगद हाताने तव्यावर सोडायची. आता गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. जास्त मोठाही नका करू, म्हणजे आपण जे भाकरीवर पाणी पसरवतो आहे ते पटकन सुकतो आणि भाकरी खालून बरोबर भाजली जात नाही. म्हणून गॅस आता मध्यम आचेवर करून पूर्ण पाणी लावून घेतल्यानंतर पटकन भाकरी पलटवूया. तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने मस्त अशी भाकरी झाली आहे. आता 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा आपण या बाजूने भाकर झाली की पाहूया. तर अजून थोडीशी होऊ देऊया, थोडीशी भाजू देऊयात. भाकर सारखी फिरवत राहायची आहे, म्हणजे कुठेही जास्त जळणार नाही. आता चारही बाजूने शेकली गेल्यानंतर उलट करून गॅस मोठा करून भाकरी फिरवत फिरवत भाजून घ्यायची अशी. तुम्ही नवशिके असाल तर हातात कॉटनचा कपडा घेऊन मग भाजा. कदाचित हात भाजेल किंवा चटके बसू शकता, म्हणून कॉटनच्या कपड्याने उलटपालट करून भाजून घ्या. या भाकरीला जास्त टम्म अशी नाही फुगत, कारण आपण यामध्ये साबुदाणा वापरला असतो म्हणून. तरीही याला पापड खूप मस्त असा आलाय वरती. हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त असं हे गरम आहे थोडंसं, तर पण तुम्ही पाहू शकता भाकरीला मस्त असा पापड आलाय. तर आता यावर टाकून घेऊया झुणका. गरम गरम भाकरीवर झुणका टाकून घेतला, सोबत हिरवी मिरची. त्यानंतर वाटीमध्ये गोड दही आणि मळ्यातला किंवा शेतातला गावरान बेत तयार आहे. उपवासाची भाकरी आणि झुणका, गोड दही सोबत हिरवी मिरची. रेसिपी आवडली असेल उपवासाची तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.